संजय राऊतांनी मोदींच्या रोड शो आणि सभांवर सडकून टीका केली आहे। पंतप्रधान मोदी जिथे जिथे सभा घेतील तिथे भाजप हरेल असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्रात मोदींच्या 24 सभा ही राहुल गांधींची दहशत असल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी मारलाय। तर या दुर्घटनेमुळे राऊत तरी प्रचार करणं थांबवणार आहेत का, पोपटपंची करणं बंद का करणार आहेत का, असा सवाल गिरीश महाजनांनी विचारला। आताही घाटकोपरला 18 लोकांचे मृतदेह सापडले बरं का। त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही। आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील, ते नेहमीप्रमाणे अश्रू ढाळतील। जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे, हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो। महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे। उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा, अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत। मोदी नको, मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गर्जना आहे। तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल। आजचा रोड शो आणि सभा हे 24वी सभा महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची होत आहे। एक पंतप्रधान 24 सभा घेऊ शकतात एका राज्यात, यावरूनच राहुल गांधी नावाची भीती आणि दहशत या भाजपमध्ये आता निर्माण झाली असं वाटायला लागलं आहे। संजय राऊत म्हणाले आहेत की घाटकोपर दुर्घटनेला 24 तास उलटले नाही तरी मोदींची सभा राज्यात होती, एवढी मोठी दुर्घटना झाली। सर, राज्यात होते ठीक आहे, तर तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जर सकाळी पोपटपंची मला ते सांगावं। तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारणं सांगायची। निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोकसंवेदना पोहोचलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ गेलेले आहेत। अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही। पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही। म्हणून ही गोष्ट अतिशय निराधार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं मला वाटतं हे काही योग्य नाही।